पांढऱ्या पट्टे मारा लागतो तुला गतिरोध असं नाही रे असं गतिरोध बोर्ड लावतो की 6 माझा दोन नाही मला म्हणले गाडी ताबडतोब ऍक्शन मध्ये घ्या कधी पण ताबडतोब उद्याच का लागते साहेब मी स्वतः घेऊन आलोय ह्यांना सिरियसनेस बघून त्या दिवशी आम्ही पुढे काय करा थोड्या संख्या त्यांची वाढवा साहेब सुरेश साहेब वरमाळ फाट्यावर तर काहीच दिसत नाही तिथं तर पहिले जुट करून घ्या आणि नाही आणखीन वाढत होत असेल तर करून घ्या गेल्या हातात झालं गेल्या 10-12 दिवसाखालीच झालं साहेब तिथं 10-12 दिवसाखाली हो 14 दिवसच झाला आपण सध्या सोनारी डेअरी नजीक आहोत आणि या ठिकाणी एक अपघात झालेला आहे टू व्हीलरला एका टू व्हीलरनंच मागून ठोकलेला आहे त्यात एक जण आपण पाहतोय की मयत झालेला आहे त्याला ग्रामीण रुग्णालय भूमी येथे घेऊन गेलेले आहेत या ठिकाणी नागरिकांनी रस्त्याची आडवाडव केलेली आहे या ठिकाणी वाहनं रस्त्यावर आपण पाहतोय या ठिकाणी दगड सुद्धा लावून जोपर्यंत बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येत नव्हते तोपर्यंत हा रस्ता अडवण्यात आलेला होता सध्या आपण पाहतोय भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी या ठिकाणी मध्यस्थी करत अधिकाऱ्यांना या ठिकाणी घेऊन येत त्यांनी आपण पाहतोय की हे जे या ठिकाणी रस्ता अडवलेला होता तो रस्ता पुन्हा एकदा सुरू केलेला आहे लोकांची समजूत त्यांनी काढलेली आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना ते स्वतः घेऊन आलेले होते आपण पाहतोय दोन्ही बाजूने रस्त्याच्या बाजूनी या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत हॅलो या ठिकाणी आता गाड्या चाललेल्या आहेत आपण पाहतोय एक जण जागीच ठार झाल्याची माहिती घटनास्थळावरील काही लोक आहेत त्यांनी दिलेली आहे आणि जे जखमी आहेत त्यांना भूम ग्रामीण रुग्णालयात ॲम्ब्युलन्स घेऊन गेलेले आहे 2 टू व्हीलरचा हा अपघात आहे 2 तासापूर्वी हा अपघात झाल्याचं कळत आहे आणि त्यावेळेसपासून ही वाहनं जी आहेत ती या ठिकाणी अडवण्यात आलेली आहेत या ठिकाणी लांबच लांब रांग वाहनाची लागलेली आहे दोन्ही बाजूनी या ठिकाणी ही वाहनं आपण पाहतोय भूम पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे हे या भागातीलच आसपासमधील कुठेतरी युवक आहेत असं माहिती दिलेली आहे अधिकची माहिती जी आहे ती थोड्याच वेळात मिळेल ट्रॅफिक
सुरळीत करण्याचे प्रयत्न हे भूम पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक सरोदेस या ठिकाणी आहेत, त्यांची टीम आहे. पोलीस निरीक्षक जे आहेत प्रल्हाद सूर्यवंशी, त्यांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. नागरिकांची त्यांनी त्या ठिकाणी समजूत काढलेली आहे आणि रस्ता जो आहे तो वाहतूक सुरळीत, या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती परत सुरळीत करण्यात आलेली आहे. वाहन चालवताना वाहनावर ताबा असणं गरजेचं आहे. सोबतच वेग हा नियंत्रित असणं गरजेचं आहे आणि वेगावर नियंत्रण नसेल तर या ठिकाणी अपघात होतात. कारण की रस्ता जो आहे तो आपण पाहतोय आता अतिशय चांगल्या दर्जाचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे. नागरिकांची जी मागणी आहे ती या ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार करण्यात यावे अशी मागणी नागरिकांची आहे. आणि ती मागणी या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी हा रस्ता रिकामा करण्यात आलेला आहे. हळूहळू ही वाहनं पुढे सरकत आहेत आणि या भागातलं जे ट्रॅफिक आहे ते कमी होत आहे. हो आलो आलो आलो. थोडे मागे सरकार भैया. पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब आहेत, ते जागाच नाही उभं राहिला. या ठिकाणी रस्ता या ठिकाणी मोकळा करून देत आहेत. त्यांची टीम आहे. साहेब या ठिकाणी जो अपघात झालाय त्यांनाच आपण संबोधित करू. त्या अपघातास पुणे साहेब, हे या ठिकाणी पुणे साहेब लोकांना संबोधन करणार आहेत. या लोकांनी जरा समोर या, साहेब बोलणार आहेत जरा. तुम्हाला तुमच्यामध्ये एक वाक्य त्या कसा करायचा त्याप्रमाणे करण्यात येईल. डांबरीकरण पाहिजे, डांबरीकरण आम्हाला पाहिजे. एक वाक्य त्या तुमच्यामध्ये सगळ्यामध्ये असं आम्हाला डांबरी गतिरोधक पाहिजे आणि लाल लाईट सेन्सर लावून गतिरोधक पाहिजे. जागोजाग चौकाच्या ठिकाणी गावाचा बोर्ड अजून लावलेला नाही, शाळेचा बोर्ड लावलेला नाही. दुसरा विषय, ह्या रोडचं काम 2 नंबरवर इंजन झालंय. कसं झालंय, ह्या रस्त्याचं म्हणजे जी काय डिस्टन्स आहे, असा माणूस जर उभा राहिला पहिले कोण गाडी आले तर दिसत नाही. त्याचं अंतर राहतं 50 फूट, दिसतच नाही माणूस, कसला दिसत नाही. इथं बी दिसत नाही, पुढलं तिकडे कसं असं ना. पण त्या गोरमाळ्या फाट्यावरला प्रॉब्लेम ती तुम्ही ती गाडी करून रस्ता कमी करायला पाहिजे तुम्ही. सगळे मागच्या त्यांनी पैसे खाल्ले, रस्ता झाला, पण सर्वसामान्य ती चढ जी आहे का त्या चढावरनं गाडी तिकडून आलेली खालच्याला दिसत नाही. ही लक्ष ही कमी करण्याचं असं बोला. अशी मरतेल राव माणसं किती 2 मिनिटं साहेब सांगणार. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. बरं 16 जण गेले साहेब, तिकडे आहे का 16 जण नाही, 2 लाख 15-16 जण गेले 2 वर्षापासून इथं. काय कर 15 नाव सांगतो, नाव ठीक आहे. एका ठिकाणी गेले नाही ते, एका ठिकाणी गेले तिथं 5 गेले, ते 5 तिथं 3 स्वतः चालला होता. ऐका की इथं 3 झाले, ह्या पॉइंटला 3 झाले. हे तर कार्यक्रम पैसे चौथ्या गोरमाळा फाट्यावर 1, त्याच्यानंतर ह्या बुरवाडी फाट्यावर 1,
त्याच्यानंतर त्या पुलावर वरून चेक केली. बरं का कोणी साहेब ती चढ कमी करा हो. लाईव्ह चालू आहे, ती लाईव्ह चढ चालू कमी करा हो. तुम्ही ते गतिरोध करा करते गतिरोध करून कमी करा. याच्यावर किती वाहन जात असते? भरपूर वाहनं किती? जातात. 2 लाख 3 लाख लाखाला 4 जात लाख. असेल. त्याच्यामध्ये एखाद्याच ऍक्सिडेंट होते. ऐका, रोडची तर चूक असेल टेक्निकल, ती आपण काही टेक्निकल एक्सपर्ट नाही, नाही बरोबर. पण आपण प्रयत्न करतो कमी करायचे किंवा ते स्पीड ब्रेक करून. परंतु त्याच्यात चालवण्याच्या सुद्धा चुका असतात. कारण का बरेच लोक चालवताना दारू पिऊन चालवतात. चला बरोबर आहे. तुम्ही तुमच्या गावामध्ये आजूबाजूच्या लोकांमध्ये अशी जागरूकता करा, वाहन चालवताना एक ठराविक स्पीड वेगाच्या मर्यादेमध्ये पाहिजे आणि त्याच्यानंतर पिऊन वाहन चालवायचं नाही. ठीक आहे. रात्री चालताना ते आपण अपर डिपरचा वापर करत नाही, त्याच्यामुळे समोरचं काही दिसत नाही. हे आपल्या लोकांचे काही नाही, वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. आपले लोक सुद्धा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. बरेच ऍक्सिडेंट स्वतःच्या मूर्खपणामुळे होतात. 100% प्रमाण एवढं वाढलेलं आहे पिण्याचं. 2 लाख वाहन याच्यातून जातात आणि एकच ऍक्सिडेंट होतं. 2 लाख वाहन त्यांना कळत नाही का? त्यांना बी व्हायला पाहिजे ऍक्सिडेंट प्रत्येकालाच. परंतु त्याच्यामध्ये ती जर स्पीड ब्रेकर टेक्निकल हे ऍक्सिडेंट होणं 100% टळल. पण तुम्हाला सांगतो स्पीड ब्रेकरमुळे सुद्धा ऍक्सिडेंट होतात. मोटरसायकल ज्याला माहित आहे ना तेही करील. जो अनोळखी माणूस आहे ना, अनोळखी 10 रोज 1000 जाणार नाहीत. तेच मग. अनोळखी एखाद दुसरा जाणार आहे, पण त्याला जर बोर्ड दिसत, जॅब्रा क्रॉसिंग दिसत, काय दिसत नाही. आता मी चला बघायला तुम्ही काय आता आपण इथलं तिथं झाले. ठीक आहे, चला तुम्ही काय निर्णय घेता ते घ्या. काय करू? आम्ही डायरेक्ट रस्ता राज्याला वस्तीवर ह्याच्यावर म्हणल्यावर मग त्या गाड्या 10 महिन्यांनी न्यायच्या का? असं थोडं जमतंय. महत्वाच्या ठिकाणी गाडी हलकाय मारतात एखादी गाडी. असा पुढं आहे पुढसमोरून. या ठिकाणी पोलीस निरीक्षक सुरवंशी साहेब आहेत, पोलीस साहेब यांची या ठिकाणी कसरत सुरू आहे. लोकांना त्यांनी समजूत काढलेली आहे की वाहनं या ठिकाणी आपल्यासोबत पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब आहेत. या ठिकाणी जो अपघात झालाय त्या संदर्भात लोकांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन कराल की वाहनं कशा प्रकारे चालवायची. आणि एकंदरीत आपण पाहतोय की या ठिकाणी अपघात होतात, पण मोजकेच अपघात होत आहेत. आणि व्यसन जे करणारे लोक आहेत यांना पण काय मार्गदर्शन कराल की वाहनं चालवण्यासंदर्भात. आता हे सध्या रस्त्याचं काम झालेलं आहे. रस्ता एकदम साफ गुळगुळीत रस्ता झाल्यामुळं वाहन चालकांना वेगाचा म्हणजे मूळ आवडता येत नाही. आणि ते जास्त वेगामध्ये वाहनं चालवल्यामुळं आणि अचानक समोरून वाहन आल्यामुळं कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळं काही ॲक्सिडेंट होतात. काही लोक दारू पिऊन वाहन चालवतात, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात. काही लोक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे ॲक्सिडेंट होतात. तरी माझे ह्या माध्यमातून हे सांगणं आहे की रस्त्यावर वाहन चालवत असताना सर्व बाजू विचार करावा. समोर येणारं वाहन याचा विचार करावा. आपल्या साईडनं वाहन चालवावं, हेल्मेट वापरावं आणि वाहन चालवत असताना दारू पिऊ नये. आणि समोरच्या परिस्थितीकडे सुद्धा त्यांनी पाहिलं पाहिजे. आणि वाहन हे कमी म्हणजे स्पीडमध्ये असावं, जेणेकरून आपल्याला असं काही वाटलं तर आपल्याला ते वाहन कंट्रोल करता यावं. तर ह्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो सर्व लोकांना की आपण एकटे नसून आपल्यावर अवलंबून बरेच लोक असतात घरामध्ये. आपलं कुणी वाट पाहते, कुणाची आई वाट पाहते, कुणाचा भाऊ वाट पाहतो, कुणाची बायको वाट पाहते, कुणाची मुलं वाट पाहतात. तर त्यांच्या जीवनाचा मागाला विचार करून त्यांनी वाहन चालवावं, जेणेकरून मागच्यावर बी संकट ओढवणार नाही, त्यांना ते दुःख सहन करावं लागणार. आता जो अपघात झालाय त्यात किती व्यक्ती मयत आहेत, किती गंभीर जखमी आहेत? नाही, असं मी ऐकलं की एक व्यक्ती मयत झालेला आहे आणि एक जखमी आहे. दोन्ही लोक हॉस्पिटलला हलविले आहेत. ठीक. या ठिकाणी आपण पाहतोय की हा जो अपघात झालाय त्यात एक व्यक्ती मयत असल्याची माहिती या ठिकाणी आहे आणि एक गंभीर जखमी आहेत. तर अधिक माहिती जी आहे मयता संदर्भातली ती आपल्या पेजवर आपल्याकडून टाकण्यात येणार आहे. अधिक बातम्या माहितीसाठी आपलं पेज तुम्ही फॉलो करा, हा व्हिडिओ शेअर करा.